अरे बापा, त्या मंडपवाल्याला ॲडव्हान्स दिला का तू? नाही आई, दिला नाही. देऊन द्यायला पाहिजे होता ना बापा. आई तू आलाच नाही ना अजून. तो येईन तेव्हाच तरी देईन ना. मग आता? मी चाललो बँकेत नाही, त्याला तूच देऊन देशील पैसे. अरे बापा, मला बायाला हळदीचं बांगड्याचं सांगायला जायचं आहे ना गावात नाही. मी जाऊन तो या. मग आता जगदीश आणि प्रेम काय करू राहिला? आई जगदीश हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे म्हणते. अरे बापा, आजच्या दिवशी त्याला हॉस्पिटलमधून सुट्टी नाही भेटली का? काही नाही, इमर्जन्सी केस आलं म्हणून तू गेला. मग आता प्रेम काय करू राहिला? तो काही नाही, तो कॅटरसवाल्यासोबत बोलायला गेलेला आहे. त्याला सांगितलं ना हळदीचं जेवण दे म्हणून. हो सांगितलं त्याला, सर सांगितलं. कारण की स्वयंपाक करायला बायाला बोलवलं ना तर बाया काही येत नाहीत. कॅटरसवाल्याला सांगून द्या हळदीच्या जेवणाचं. हो नाही हो. कारण की स्वयंपाक बनवायला कोणी खाली नाही आहे, सरे आपल्याच घरात आहेत. हो आई ठीक आहे. बरं जाऊ मग मी बँकेत नाही. हो ना, जाय ना बापा, काही तो बाय मग जाय ना लवकर, लय काम आहेत बरं. जाय लवकर आणि लवकर ये. हो आई, पण मंडपाला आला तर त्याला ॲडव्हान्स देऊन देशील. हो बापा, आता द्या लागेन, आता घरी थांबा लागेन मला तो येईपर्यंत. आता गावात कोण जाईन बायला सांगायला. बरं एक काम करतो, गावात बायला सांगेल त्या तिघीलेच पाठवून देतो. बरं आई, ताई सोबानं जे तुला पटवून तसं कर. बरं ठीक आहे, जाय तू लवकर, काळजी नाही बरं. हो आई. विशाखा, मोहिनी, आनंदी, आता माय आता काय आवाज दूर राहिली आता. माय मग आपलं ब्युटी पार्लरला जाणं कॅन्सल होते का काय हो माय कोणतं काम असेल आता म्हणूनच बोलवू राहिली. पण ताई आपल्याला ब्युटी पार्लरमध्ये बी जायचं आहे ना. पाहू तर घरी काय म्हणाला आता पहिले. हो चाल बरं चाल. हां बोला ना त्या, काय म्हणून राहिल्या? काही काम होतं का आमच्यासोबत? आता माय कसं बोलता हो तुम्ही? काही काम असेल म्हणूनच तुमचा तिघीला आवाज दिला ना. बोला ना तात्या, काय काम आहे? काय करू राहिल तेव्हा तुम्ही? काही नाही करू राहिल तो आता, बस असं काही नाही करू राहिल ना. बरं झालं. खाली आहे ना तुम्ही? नाही आता आम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊ राहिलो होतो आता तिघी जणी. नाही ब्युटी पार्लरमध्ये काय हो आता? काही नाही, आम्ही भोया करू राहिलो होतो आणि थोडंसं फेशियल करतो म्हटलं. आता घरातल्या कामायच्या ना आम्हाला जायला टाईमच नाही भेटला ब्युटी पार्लरमध्ये. आता जर फेशियल केलं तर मोहिनी म्हणत होती की लग्नाच्या दिवशी ग्लो येईन आमच्या चेहऱ्यावर. हो आता म्हणून आम्ही चाललो होतो ब्युटी पार्लरमध्ये. माय किती खाली टाईम आहे ना बरं तुमच्याजवळ. घरात नाही 100 कामं पडलेले आहे. लग्न घर आहे माय लग्न घरात का कमी कामं पडलेले असतात का? ते कामं सोडून तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे फालतू. तुमचं लग्न आहे काय झाले ना तुमचे लग्न? आता कोण पाहू राहिलं? नवरीला पाहिजे माय सगळेजण. नवरीनं करायला पाहिजे मेकअप, ब्युटी पार्लरमध्ये जायला पाहिजे असं तसं. तुम्हाला काय गरज आहे? काही नाही, मी सांगतो तुम्हाला, काही ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज नाही. मस्त बेसन घ्या, त्याच्यात दही घ्या, थोडं हळद टाका, थोडं सळट टाका आणि चांगलं मस्त तोंडाला लावा. बिलकुल फेशियलसारखंच वाटते. मी करणार होते. मी जेव्हा करीन ना तेव्हा तुम्हाला सांगेन. तुम्ही लावून घ्याल तुमच्या चेहऱ्यावर. मस्त उठतं नाही ते, मस्त ग्लो येते चेहऱ्यावर. मी तेच करणार आहे. काय ब्युटी पार्लरमध्ये जाऊन एवढे पैसे गमावं लागतात? काही गरज नाही ब्युटी पार्लरमध्ये जायचं. मस्त मी तुम्हाला सांगतो, ते उठण बनवा आणि मस्त चेहऱ्याला लावा. पा चेहरा कसा दिसते तुमचा, मस्त चमकेन तुमचा चेहरा. चमचम लग्नाच्या दिवशी. नवरींच्या जागी नवरीन राहील, तुम्हीच नवरीन दिसतात. आता नाही बाई हे तर काही बोलते आता. मी तेच लावणार आम्हा चेहऱ्याला. पण आता फेशियल ते फेशियलच असते. काय माय बाई, आजकाल त्या फेशियलच्या नांदी लागल्या तुम्ही. पहिलेचे लोक जे नुसके करत होते तेच चांगलं असते. ते फेशियल काय माय बाई चेहऱ्याला लावता, चेहरा खराब करून घेसान तुमच्या. ते घरच्या घरी मस्त केलं ना तर चेहरा चांगला बी राहते म्हटलं. बरं आता तुम्ही म्हणता ते तोंडाला लावून देऊ आम्ही, पण भोया काय करायचा? भोया करून यायचा आहे ना मला, प्लकिंग मला करायला जायचं आहे. पण टाईम आहे का माझं? पाय बरं मा भोया. आताच लावते. झालं ना आताचं वय झालं ना. आता काय करायला लागते मेकअप? आता आमचं वय आहे, आम्हाला करू द्या. बरं आता तुमच्या नांदी लागून काही फायदा नाही. सांगा काय काम होतं सांगा. मी काय म्हणतो आनंदी, आताचं काय काम आहे ते काम करून टाकू, मग जाऊ आपण थ्रेडिंग करायला आणि फेशियल करायला. हो ताई बरोबर बोलू राहिला तुम्ही. आता सांगा काय काम आहे? हे झाली ना गोष्ट, कामाची गोष्ट करत जा माझ्यासोबत. हे फालतू नका सांगत जाऊ मला. फेशियल करायचं आहे, भोया करायचं आहे आणि ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे. फालतूचे काम आहेत ते. बरं आता फालतूचे काम आहेत ते. जे कामाचं काम आहे ते सांगा. काय काम आहे? काय नाही कामाचं काम विसरली मी तुमच्या चक्करमध्ये. मी काय म्हणतो, मी चालली होती गावातनी बाहेर सांगायला. आता मला काही जाता येत नाही. तो मंडपाला येणार आहे, त्याला ॲडव्हान्स द्यायचा आहे. तुम्हीच जा गावातनी बाहेर सांगा बांगड्या भरायला यायचं आहे म्हणा आणि हळदीसाठी यायचं आहे म्हणा. आणि हे सांग हळदीचं जेवण आहे म्हणून. बरं आता कोणाकोणाला सांगायचं आहे? कोणाकोणाला सांगायचं आहे म्हणजे? गीताले, राधाले, चंपाले, सुभद्रा, शांताबाई, रंजनाबाई. तुम्हाला माहीत नाही का आपल्या ओळखीचे लोक कोण आहेत तर? काहून विशाखा तुला माहीत का कोणाकोणाला बोलवायचं आहे तर? बरं आता सऱ्या ओळखीवाल्याला सांगून दे. सरायला सांगशील नाही बाई, कोणी फुगलं नाही पाहिजे. नाही तर मग म्हणतील बाया मला बांगड्याला बोलवलं नाही, मला हळदीला बोलवणार नाही असं तसं. सऱ्या बाईला सांगशील, नाही तर बायला मोठा फुगा येते. सऱ्या बाईला सांगशील. सुभद्राला सांगायची भूलशील नको, तिला मोठा मान सन्मान लागते माय बाई. नाही तर मग ते डायरेक्ट तोंडावर बोलते. हो आता सांगून देईन. बरं जा तुम्ही मग लवकर. मग घरी लय काम आहेत. लग्न घर आहे माय बाई, दिवस कुठे निघून जाते पता नाही लागत. लय काम आहेत बाकी आपले. हो आता चल माय बाई, मला म्हणतो करायला पैसे बी द्यायचे आहे. माय बाई किती ॲडव्हान्स द्यायचा आहे मला सांगितलंच नाही आहे ना. कोणं काय नाही सांगितलं आता. विवेक गेला बँकेत नाही, त्यानं मला सांगितलंच नाही. त्या मंडपाला ॲडव्हान्स किती द्यायचा आहे तर. आता त्या मंडपाला 15,000 द्यायचा आहे ॲडव्हान्स. 15 द्यायचा आहे का? हो ते बोलत होते बा फोनवर कोणातरी सोबत, तुम्ही नाही ऐकलं? बरं ठीक आहे, 15 देऊन त्याला ॲडव्हान्स. आता काही उभ्या तुम्ही चला व्हा ना. हो आता चल मी पैसे काढून ठेवतो, मी मोजागी जा लागेल मला.
का हो मोहिनी, आता ब्युटी पार्लरला जायचा प्लॅन आपला कॅन्सलच झाला. हो बाई ताई, कॅन्सलच झाला ब्युटी पार्लरला जायचा प्लॅन. आता काय करता? नंतर जाऊ ना, पहिले बायला सांगून देऊ गावात नाही, मग जाऊ. काही नाही, आता काही सुखान नाही बसू देत आपल्याला. एक 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 काम काढतच नाही. मला नाही वाटत आपलं जाणं होईल म्हणून. होईल, टेन्शन नका घेऊ. हां, आपण कसा ना कसा टाईम काढूनच घेऊ. चला बाई, इथं काय उभ्या आहे, चला जाऊ आपण बायाला सांगायला. हो चला. शांता काकू, ओ शांता काकू, शांता काकू. अरे बापा, आनंदी, विशाखा, मोहिनी कशा काय आल्या तिघीच्या तिघी आज? काही नाही काकू, बस सांगायला आलो बापा की बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे. बांगड्या भरायला या. हळदीचा बी कार्यक्रम आहे, हळदीसाठी बी या. आणि स्वयंपाक काही घरी करायची गरज नाही आहे, हळदीचं जेवण बी आहे. तेच सांगायला आलो बापा. या मग लवकर बांगड्या भरायसाठी. सध्याच येऊ का? हो ना काकू, लग्न घर आहे ना. हां, कामं नाही आहेत का? तुम्ही कामं नाही करू लागसान का थोडेसे मानवनाच्या लग्नामध्ये? काऊन नाही हो माय, काऊन नाही करू लागेन कामं? तुम्ही का बाहेरचे आहे बापा, घरचे आहे? या ना लवकर. हो येतो. येतोच मी थोड्या वेळात. कारण की आता मासुनीला ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे. तर थांबतो म्हटलं घरी ते येईपर्यंत. कारण की ते ब्युटी पार्लरमध्ये जाईन तर घरी कोणी कोणी घराचं ध्यान द्यायला पाहिजे नाही का? ते ब्युटी पार्लरमधून आली की मग येतो मी. तिला घेऊन येतो सोबत. पाहो माय बाई, आम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जायचं होतं, पण आमचं जाणंच नाही उरायलं. हो ना माय बाई, कसं आपण ब्युटी पार्लरमध्ये चाललो होतं, पण काय आत्यानं काम देऊन दिलं आपल्याला. गावातल्या बाईले हळदीच्या कार्यक्रमासाठी सांगायचं काम देऊन दिलं आपल्याला. तर जायला आपल्या ब्युटी पार्लरला जाणं. जाऊ दे माय बाई, आपल्या नशिबातच नाही आहे ब्युटी पार्लरमध्ये जाणं घेणं. काहून हो, काय झालं व? काही नाही हो काकू, आम्ही ब्युटी पार्लरला चाललो होतो, पण काय झालं पण घरी कुठं काय जाणं होते, किती कामं राहतात. काही नाही झालं आमचं ब्युटी पार्लरला जाणं. कामं 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 निवड कामं चालू आहेत घरात नाही. आता नाही बाई, आता तुमच्या ननदचं लग्न आहे तर थोडंसं मेकअप गिकअप नाही करसान का? ब्युटी पार्लरमध्ये किती नाही जासान का? काय ना टायमात नाही टाईम जा ना काकू. आजच चाललो होतो आम्ही, पण आता आम्हाला काम देऊन दिलं ना. कोणते गावातल्या बाहेर सांगायचं? हो हेच. एक काम करा ना, प्रियंकासोबतच ब्युटी पार्लरला चालले जा ना. प्रियंका तर चालली ब्युटी पार्लरमध्ये, मग गावातल्या बाईला कोण सांगन? ते काय टेन्शन घेता तुम्ही? मी चालली जातो, बायला सांगून देतो. पण तुमच्या घरी बी तर कोण नाही म्हणते ना, तुम्हाला ध्यान ठेवायचं ना घराचं. गे रे बापा, सूरज बी आला. एकदम मोकार आला पोरका तर. काय सूरज भाऊजी आले? अरे वहिनी, विशाखा वहिनी, राम राम. राम राम बाप्पा, राम राम. आज कशा काय आले बाप्पा? काही नाही बाप्पा, आली बस. का रे, आला का तू घरी? होय. बरं झालं तू टायमावर आला. मी काय म्हणून राहिली होती, प्रियंका चालली ब्युटी पार्लरले आणि मी चालली गावातल्या बायाला सांगायला हळदीच्या कार्यक्रमाचं. तर तू आता घरीच थांब म्हटलं, घरून कुठं जाऊ नको. आम्ही लोक घरी येईपर्यंत घराचं ध्यान दे. बरंच झालं आला तू टायमावर. काय घराचं ध्यान द्यायचं आहे, पण मला तर बाहेर जायचं आहे. राहू दे रे बापा, मग जाशील बाहेर. तुला कामच राहते बाहेर कधी बी. चुपचाप घरी थांब. बरं बरं बा, ठीक आहे. झालं जमलं तुमचं जुगाड. तुम्ही जा आता चौघीजणी ब्युटी पार्लरले. मी गावातल्या बायाले बांगड्या भरायचं आणि हळदीच्या कार्यक्रमाचं सांगून देतो. तुम्ही या तोपर्यंत ब्युटी पार्लरमधून. थँक्यू काकू, थँक्यू. काय थँक्यू त्याच्यात नाही. जा लवकर तुम्ही. प्रियंका, ए प्रियंका, लवकर येवा. तुला ब्युटी पार्लरला जायचं आहे ना? हे पहा आनंदी, मोहिनी आणि विशाखा बी आलेली आहे. याच्यासोबतच चालली जाय. जा तुम्ही चौघीजणी, लवकर वापस या. अरे विशाखा ताई, मोहिनी ताई, आनंदी तुम्ही बी चालले का ब्युटी पार्लरमध्ये? हो ग प्रियंका. ठीक आहे, चला मला ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे. मी सोबतीच ढूंढू राहिली होती कोणासोबत जाऊ तर. इथंच गोष्टी करसान का तुम्ही? लवकर जा, लवकर या. वा तुम्ही जा लवकर. हो ठीक आहे, तुम्ही जावा ब्युटी पार्लरमधून या. तोपर्यंत मी बाहेर सांगून येतो गावातल्या. हो काकू, आणि थँक्यू काकू, थँक्यू. का थँक्यूच करत राहसान का? जा लवकर. चला माय बाई, उशीर उराला. चला लवकर. तिथं किती टाईम लागते किती नाही. हो ताई. नाही तर बापा, पुऱ्या लग्नात नाही आपल्याला असंच राहायला लागलं असतं. काकून जुगाड जमून दिलं आपलं. हो आनंदी. आई वहिनी आणि प्रियंका तर गेल्या ब्युटी पार्लरमध्ये. तू कोणत्या ब्युटी पार्लरमध्ये चालली? तू कुठं चालली आता? अरे बापा, मी काय जाऊ ब्युटी पार्लरमध्ये? मला काय जायची गरज आहे बापा? माय कोणतं लग्न आहे? आई तू तशीच सुंदर दिसतो. तुला ब्युटी पार्लरमध्ये जायची काही गरज नाही आहे. हे तर आजकालच्या पोरींना जायची गरज आहे ब्युटी पार्लरमध्ये. तू तर तशीच सुंदर दिसतो. बस झालं रे बापा सुरेश, काय मस्का नको लावू. मी काय म्हणली बापा, मी गावात बाहेर सांगायला चालली. आता मी घरी नाही, सीधी तिकून लग्न घरी चालली जाईल. जोपर्यंत प्रियंका घरी येत नाही तोपर्यंत घर नको सोडशी ना. बरोबर आहे, ठीक आहे. का आई प्रियंका तिथून आल्यावर मग हळदीच्या कार्यक्रमाला जाईन मी, का घरीच थांबू का? अरे बापा, ते बाबा आले की तू चालला जाशील जिथं तुला घुमायला जायचं आहे तिथं. पण बाबा हे लोक तर थांबशील. बरं ठीक आहे. चल येतो मग मी. हो आई. माय बाई व किती वेळ झाला. मा सुना अजून गावातून आल्याच नाही. बायाला सांगून कुठं गेल्या बापा? आता तर हळद लावायचा टाईम बी झाला. हो ना, आता बस हळदच लावणार आहे. तुम्ही तुमचे हळदीचे फोटो पाठवसान मला. मी बी पाठवून तुम्हाला हळदीचे फोटो. एक काम करतो, तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का मी? व्हिडिओ कॉल करू का? ओ बाई, ओ बाई. काकू माझ्यासोबत बोलत आहे का? हो बाई रोहिणी, तू यासोबत बोलत आहो. आता लग्नच होणार आहे ना माय. एकामेकाला पायसानच ना, भेटसानच ना. आता काय व्हिडिओ कॉल करायला लागते? फोन ठेव ना, आता हळद लागणार आहे ना तुले. हो काकू, आदित्यजी ठेवतो फोन, करीन नंतर. पण फोटो पाठवसान मला तुमच्या हळदीचे आठवणीनं. मी बी पाठवीन तुम्हाला. बाई ठेव ना माय फोन. होय ठेवतो. सांग माय बाई कुठं गेल्या आणि कुठं नाही त्या. झाला का कार्यक्रम चालू?
हो झाला हो चालू झाला. पंचकुला बाई पाय माय बाई, ज्या बायाला सांगायला गेला होता मासुना त्या बाया बी आल्या, पण ह्या नाही आल्या अजून. दादा गीता मासुना दिसला का तुले? तुमच्या घरी आल्या होत्या ना त्या सांगायला? आमच्या घरी आमच्या घरी तुमच्या सुना नव्हत्या आल्या. शांताबाई आली होती सांगायला. काय शांताबाई आली होती सांगायला? शांताबाई काय काय मुलाला दोघी तुम्ही गेल्या होत्या सांगायला? मासुना कुठे गेल्या मग? कुठं चालल्या गेल्या माय बाई? हरपल्या गिरपल्या तर नाही? नाही व हरपल्या नाही, त्या मासुनीसोबत ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या आहे. हो आई, मी नवी फोन केला होता ना वहिनीले, तर वहिनी म्हणे ब्युटी पार्लरमध्ये या म्हणे. पण मला वाटलं तू कल्ला करशील वहिनीले, म्हणून मी काही सांगितलं नाही. तू रागात नाही होती म्हणून तुला काही सांगितलं नाही बाईना. म्हणजे मला फुलं फुगवू राहिल्या नाही. त्या तिघींले का नवरीन बनायचं आहे का वर? घरचा कार्यक्रम सोडला आणि सरळ सोडलं आणि चालल्या लगे ब्युटी पार्लरले. घरी बाया येऊ राहिल्या बांगड्या भरायसाठी, हळदीच्या कार्यक्रमासाठी, आणि घरातल्याच बाया गायब आहे. येऊ दे आता ताईले, येऊ दे. माय बाई काय एवढी रागात आहे व? शांत हो ना थोडी. येतीनच ना त्या तिघी? कुठं काय चालल्या गेल्या का त्या घर सोडून? येतीनच ना, ब्युटी पार्लरमध्येच गेलेल्या आहे ना. घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि त्या जातील नाही का ब्युटी पार्लरले? त्या चांगल्या नाही दिसल्या पाहिजे का? मी गेली का ब्युटी पार्लरले? मी गेली का? तू यान माया काय राहिलं माय बाई आता? गेले आपले दिवस, आता त्याचे दिवस आहे. तू या सुना चांगल्या दिसतील तर तू चांगली दिसशील. कोणी विचारीन कोणाच्या सुना आहेत? तर वच्छलाच्या सुना आहेत, त्या चांगल्या नाही दिसल्या पाहिजे का? माय माय ताई आता लय रागत आहे बापा. हो माय बाई बोलतेच आता आपल्याला. बोलू द्या ना ताई, आपलं काम तर झालं ना. का आता का तशी बोलत नाही? खाऊन घेतो असे बोलणे. हो ते बी आहे. घे हो माय बाई घे. आल्या तर सुना. कुठं गेल्या होत्या हो तुम्ही? कुठं गेल्या होत्या? आता आम्ही कुठं गेलो होतो? आम्ही ब्युटी पार्लरला गेलो होतो. तुम्हाला म्हटलं होतं ना उठण बनवून देईन म्हणून तुम्हाला. काय गरज आहे ब्युटी पार्लरमध्ये जायची? घरचे कामं धंदे सोडले आणि चालले गेले लगे ब्युटी पार्लरमध्ये. तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते काम तुम्ही नाही केलं. शांताबाईला सांगितलं ते काम करायला, आणि लगे ब्युटी पार्लरमध्ये एवढं जाणं जरुरी होतं का? नंतर जात्या आता. माय बाई पंचपुला माझ्यासमोर काय तर सुनायला बोलू नको माय बाई. मीनच म्हटलं होतं सुनायले. माय सून चालली म्हटलं ब्युटी पार्लरमध्ये तर तुम्ही जा म्हटलं. हो बाई एवढ्या चांगल्या वेळेवर काही भांडण नको करू माय बाई. भांडणं करून सरायचं मूळ नको खराब करू. तेव्हा पोरीची हळदी आजही भांडण करतं का? हो आई शांता काकू बरोबर म्हणत आहे. काही बोलू नको आता, जाऊ दे आता, झालं ते झालं. आपलं काम झालं ना, बस झालं. हो आई काही बोलू नको आता वहिनीले, राहू दे. तुम्हाला तर नंतर पाहून घेईन मी. हो आता पण कशी हसू राहील त्यानंदी, लाजही नाही यायच्या जीवाले थोड्याशा. जाऊ द्या चला हळदीचा कार्यक्रम चालू करा. चला हळद लावा नवरींले. काहून शांताबाई अशीच हळद लावशील का? अशीच हळद लावशील का म्हणजे? होऊ दे ना एखादं गाणं घेणं म्हण ना एखाद्या हळदीचं. आवाज आहे चांगला आहे तुया, म्हण ना एखादं गाणं म्हण. हो बरं माय बाई म्हणतो गाणं. हराजी रंग मेहंदी का जी पिला जी रंग हल्दी का, सफेद रंग फूलों का जी रंग खिलाया बजड़ी का, अपनी आई को बुलाना हल्दी तभी लगाना. काय माय बाई माय पोरगी एवढी मोठी झाली. आता तिचं लग्न बी होणार. आता माय पोरगी मला सोडून आपल्या नवऱ्याच्या घरी चालली जाणार. पायता पायता किती मोठी झाली माय पोरगी. सगळ्यात लहान होती तर लहान लहान म्हणत होतो आम्ही तिले. पायता पायता मोठी झाली बापा. आता तिचं लग्न बी आहे. एक ऐकून म्हणले खुश आहे की मग पोरीचं लग्न उरायलं, एवढ्या चांगल्या घरी पडू राहिली. एक ऐकून म्हणाले दुःख बी होत आहे की आता लग्न करून माय पोरगी चालली जाईल नवऱ्याच्या घरी. आई आता माय बाई वातावरण लय इमोशनल झालं आता. बापा प्रेम डीजे गिजे लाव रे बा. लाव गाणं लाव. थोडासा ठुमका गिमका मारू दे बापा, डान्स गिन्स करू दे. लाव रे लाव. हो काकू